तामिनी संघाचा एक एक्स्ट्रा प्लेअर इथं स्कोरर जवळ पाठवायचा आहे, विनंती आहे. मॅचला सुरुवात होतीये. आजच्या दिवशी चौथा सामना. विशाल ठोंबरे गोलंदाजीच्या मार्कवरती, वीर शिंदे आणि प्रणव बामगुडे ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. विशाल ठोंबरे षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिलाच बॉल जमिनीला समांतर खेळलाय, परंतु आउटफील्ड अत्यंत फास्ट. सुयशचे प्रयत्न अपयशी ठरतायत आणि बॉल सरळ निघून येतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळी हलक्या हाताने टॅप केलंय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आपण पाहतोय बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट मध्ये. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होणार आहे. संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. सलामीची जोडी वीर शिंदे प्रणव बामगुडे. यावेळी मिस टाइम फटका. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथं काय घडलं, कोणी घ्यायचा जेल, या प्रश्नाचं अनुत्तर आपल्याला पाहायला मिळालं. खर तर 4 क्षेत्ररक्षक तिथं आले होते आणि तिथं मात्र जेल जमिनीवरती विसावतोय. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. खर तर संधी खूप महत्वाची असती. संधी आली परंतु ती मात्र दवडली गेली. संधीचं सोनं करता आलं नाही. तिथं मात्र वीर शिंदेला जीवनदान इथं मात्र अगदी सुखरूपरित्या दिलं गेलंय. मेहनतीने कमावलं परंतु इन्कम टॅक्सने गमावलं अशी परिस्थिती पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा कॉल. अवांतर धाव इथं धावफलकावरती. यावेळी शॉर्ट अँड पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, जबरदस्त प्रहार, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, हवाई हल्ला षटकार. चौदा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये. यावेळी उजव्या हस्तीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंच हात फैलावतायत आणि सांगतायत इट्स व्हाईट बॉल. अवांतर धाव इथं संघाच्या धावफलकावरती.
15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक मात्र फोडून काढण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय. यावेळी देखील ऑन साईडला झेल होता तिथे, परंतु इतका वेग होता चेंडूमध्ये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, परंतु एकच धाव तिथं परिपूर्ण होणार आहे. चांगला प्रयत्न तिथं पाहायला मिळाला. 5 चेंडूच्या हाताळणे 16 धावा खर्च होत आहेत. 2 संधी तिथं मात्र निर्माण झाल्या होत्या. वीरला देखील जीवनदान, प्रणवला देखील जीवनदान. जीवनदान नक्कीच खूप घातक असतात. यावेळी कवच रिजन मध्ये शॉर्ट पॉइंटला ठिकाणी फटका खेळलाय. एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 17. आघाडीची सलामीची जोडी मैदानामध्ये. दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज इथं मात्र वापरला जाईल, कारण पहिलं षटक महागडं जरूर खर्चिक पाहायला मिळत आहे, एक्सपेन्सिव्ह जरूर पाहायला मिळालं, परंतु येणाऱ्या गोलंदाजाला मात्र पहिल्या षटकाचा अनुशेष भरून काढावा लागणार आहे. सुयशकडे मात्र संघनायक गेलेत. सुयशवरती जबाबदारी टाकली आहे षटक क्रमांक 2 ची. गोलंदाजीसाठी तो दाखल होताना पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2 साठी सुयश ठोंबरे. थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. पंचांना देखील विनंती की आपण देखील सहकार्य करा आणि थोडं स्पीडअप करण्यास भाग पडा. यावेळी ऑन साइड दिशा निवडली. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. एदिल मांगे मोर. रन मिळतील 4 रन चौकार. 4 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार तिथे. सुयशला देखील आपण पाहतोय इथं आक्रमणाचा सामना करावा लागतो इथं फलंदाजाकडून. यावेळी देखील गती परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळाला चेंडू आणि योग्य चेंडूच्या हाताळणी तिथं मात्र आपण पाहतोय कमबॅक जरूर पाहायला मिळत आहे. राईट हँड राऊंड द विकेट सुयश. यावेळी देखील ऑन साइड दिशा निवडली होती, परंतु आपण पाहतोय बॅटच्या आतल्या कडेला लागला चेंडू. विकेट किपर येत आहेत चेंडूवरती, तोपर्यंत एक सिंगल. एक धाव इथं धावफलकावरती जोडली जाते. 22 धावा. सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वीर शिंदे 7 चेंडू 13 धावा. यावेळी बॅटच्या आतली कड आणि यष्टी रक्षकाने काम तमाम केलंय. झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला हादरा. दिनेश मरे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. दुसऱ्या क्रमांकाचं षटक इथं बारगस्त असताना आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी देखील गती परिवर्तन. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. सुयशचा अफलातून कामकाज आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकारानंतर मात्र त्याने मात्र संघाचा डाव पुन्हा एकदा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलाय. हो इथं देखील सुंदर चेंडू आपण पाहतोय, परंतु एक धाव देऊन जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एका सिंगलच्या मदतीने षटक संपले दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाला इथं मात्र प्रारंभ होतो. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. अथर्व ठोंबरेला इथं मात्र पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय तिसऱ्या षटकासाठी. 2 षटक. पहिल्या क्रमांकाचं षटक थोडंसं महागडं होतं. तब्बल 17 धावा आल्या तर विशाल ठोंबरेच्या गोलंदाजीमध्ये. त्यानंतर आलेल्या सुयश ठोंबरेनं देखील अफलातून कामकाज केलं. तिथं मात्र 6 धावा तिथं खर्च केल्या. अथर्व ठोंबरेला मात्र पुनश्च एकदा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलंय. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये
अनुशेष जरूर भरून काढलाय आणि सरासरी बघितली तर 11-12 सरासरी तिथे मात्र राखली आहे 2 षटकामध्ये. यावेळी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. 1 बाउन्सचा कॉल तिथं पंच कळवतायत. अथर्व ठोंबरे इम्प्रोव्हायझेशन करत असताना पाहायला मिळतोय. यावेळी अखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली, उडवलं आणि पाठवलं. गोलंदाजावर केलं आक्रमण. बॉल करतोय आकाश बर्मन, सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एकोणतीस धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला स्टान्स बघायला मिळाला खरं तर फलंदाजाचा. हलकासा एक पाऊल पुढे टाकला आणि त्यानंतर मात्र ऑन साइडला दिशा देत असताना आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या बाहेर. अथर्व ठोंबरे पुन्हा एकदा आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळी अगदी बुंद्यात यू मिस आय डेफिनेटली हिट. वीरला परतावं लागतंय. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. शिवाजी मराठे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 29 ऑन बोर्ड. 29 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आक्रमण जरूर बघायला मिळालं परंतु त्यानंतर परफेक्ट ब्लॉक पाहायला मिळाला. इथं बॅटची कड आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. खरं तर वीर शिंदेला भनक देखील लागू दिली नाही. सर्वोत्तम शिकारी तोच असतो की जो आपल्या सावजाला पुसटशी कल्पना न लागू देता सावज काबीज करत असतो. पहिला बॉल शॉट टाकला त्याच्यावरती षटकार खाला परंतु पुढचाच बॉल ब्लॉक टाकला. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय हाईट साठी. तिसऱ्या पंचांकडे 1 बाउन्स दिलेलं आहे सर. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय हा निर्णय वर्ग होईल. एक बाउन्सचा इशारा या अगोदर दिलेला आहे त्यामुळे हा बॉल काय असेल. नो बॉल. तीस धावा धावफलकावरती. यावेळी देखील आपण होतोय स्क्वेअर कट केलाय. शॉर्ट पॉइंट तिथे तैनात आहे. एक सिंगल आले. हा डिक्लेअर नाही ना. 32 धावा धावफलकावरती. यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा पंच वळतायत तिसऱ्या पंचांकडे. पुन्हा एकदा चेक करायचंय व्हाईट बॉल आहे की नाही. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. 5वा चेंडू आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा शेवटचा अंतिम बॉल. अथर्व ठोंबरे. दिनेश स्ट्राइक ऑन तयार. यावेळी हलक्या हाताने टॅप केले आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत तिथं चेंडूवरती. तोपर्यंत एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे पोहोचेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 33. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटच्या अंतिम षटकासाठी आपण पाहतो राहुल कांबळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दिनेश मरे बरोबरीने आपण पाहतोय शिवाजी मराठे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत प्रभावित कामगिरी आपण पाहतो बॅटिंग करत असताना 33 धावा आतापर्यंत बनवल्यात. 11ची सरासरी आपल्याला बघायला मिळेल. यावेळी देखील अप्परकटचा प्रयत्न होता परंतु कनेक्शन नाहीये. तोपर्यंत आलेली एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती 34 धावा फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी आपण पाहतोय योग्य चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळी बॅकफुट जात असताना स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर. पंच कळवतात वाईट बॉल. अतिरिक्त 10 इथं मात्र धावफलकावरती वाईट +1 अशा अवांतर धावा इथं मात्र प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा रन्स बरोबर मात्र आपण पाहतोय 36 धावा फलकावरती. शेवटच्या अंतिम षटकाला इथं मात्र प्रारंभ झालाय. ओ हो इथं स्लॉट मध्ये बॉल होता परंतु टॉप एज उंची जास्त आणि इथं काय घडलंय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र आपण पाहतोय जेल टिपलाय. विकेट आली आहे फलंदाज बाद. छत्तीस धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सनी शिंदे नवीन फलंदाज. दोन चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. एक विकेट देखील आलाय. सनी शिंदे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होणार आहे. राहुल कांबळे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय चौथ्या आणि अंतिम षटकासाठी संघनायकाने दाखवलेल्या विश्वासावरती स्वार होत असताना यावेळी देखील परफेक्ट कनेक्शन नाही. इथं डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. तोपर्यंत 2 धावा सुखरूपरित्या घेतल्या गेल्या. खरं तर हाताने जरी स्टंपवरती लावला असता तरी देखील विकेट आला असता परंतु आपण पाहतोय ना की डायरेक्ट हिटचा प्रयत्न असफल ठरतोय आणि इथं 2 धावा परिपूर्ण. स्कोर कार्ड मात्र पुढे पोहोचतोय धावफलकावरती 38 धावा. यावेळी देखील परफेक्ट कनेक्शन नाहीये. जमिनीला समांतर फटका खेळला आहे परंतु विकेटच्या मध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये तोपर्यंत 2 धावा इथं पुन्हा एकदा घेतल्या गेल्यात आणि संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचतोय 40 धावा. सिंगल डबलच्या मदतीने मात्र संघाच्या डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत तिथं सनी शिंदे. राहुल कांबळेचा अफलातून षटक आपण पाहतोय आतापर्यंत. यावेळी देखील बॅट चिकट आहे आणि सरळ जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावतोय तोपर्यंत आलेली सिंगल. 41 वरती धावफलक. अंतिम चेंडू ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 4 मध्ये. राहुल कांबळे पुन्हा एकदा. शेवटचा अंतिम बॉल. काय घडेल काय बिघडेल. यावेळी ऑन साइडला खेळलाय परंतु आपण पाहतोय बॉल जातोय सीमारेषा पार. धावा मिळतायत 4. शेवटच्या बॉलवरती आलेला एक शानदार चौकार. पहिल्या इनिंग मध्ये तामिनी संघाने बनवल्यात 45 धावा. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय जगदंब क्रिकेट क्लब कुबोली संघाला बनवायच्या 46 धावा. तामिनी संघाचा संघनायक टॉस साठी यायचंय. वडगाव संघाचे संघनायक टॉस साठी यायचे लगेच. तामिनी संघाचा संघनायक लगेच टॉस साठी या. रॉयल क्रिकेट क्लब वडगाव संघाचे संघनायक टॉस साठी यायचे आपण.
इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. वडगाव संघाचे संघनायक टॉस साठी या आपण. आयोजकांची सूचना येते यानंतरच्या मॅचेस 3 षटकांच्या ठेवल्या जातील याची नोंद असावी. तामिनी संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शेहेचाळीस धावा पार करण्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी. तेजस भाईगुडे चेतन ही सलामीची जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाजीसाठी प्रणव बामगुडे पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी. यावेळी पहिलाच बॉल फटका फसतोय. क्षेत्ररक्षक तिथं तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. विकेट आली आहे आणि फलंदाज पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकार ठरतोय. पहिला धक्का इथं जगदंब क्रिकेट क्लब खुबवली संघाला. पहिल्याच बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज दाखल होणार आहेत विशाल ठोंबरे. तेवीस चेंडू 46 धावा. इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय जगदंब क्रिकेट क्लब खुबवली संघाला विजयासाठी बनवायचे. आव्हान मोठं आहे परंतु निश्चित आपण बघितलंय मागच्या मॅच मध्ये अगदी सामना पूर्णपणे वडगाव संघाने काबीज केला होता. 2 चेंडू 11 होते परंतु 2 बॉल 2 षटकार. निश्चित सामना पूर्णपणे पालटला. या मॅच मध्ये काय घडणार यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्परकट आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पळतोय. अडवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल परंतु बॉल जातोय सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं अकाउंट ओपन होत आहे. 0 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज कोसळला होता. त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला विशाल ठोंबरे. प्रणव बामगुडे पुनश्च एकदा. यावेळी व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. अतिरिक्त धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. संघाचा धावफलक आपण पाहतोय धावफलकावरती 2 धावा. तब्बल 46 धावांच्या पाठलागाला कसं प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल यावेळी देखील आपण पाहतोय
टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली चेंडूनं, परंतु क्षेत्ररक्षक मात्र योग्यरित्या चेंडूचं कलेक्शन करतोय. तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल आली आहे. संघाचा धावफलक आपण पाहतोय पुढे पोहोचलाय. धावफलकावरती 3 धावा. यावेळी पंचांचे हात जमिनीला समांतर. व्हाईट बॉल, 1 बाउन्सचा कॉल आपण पाहतोय पंचांचा. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता. खरं तर पंच दंडित करतायत. अतिरिक्त धावे बरोबर संघाचा धावफलक पुढे पोहोचतोय. धावफलकावरती 4 धावा. यावेळी चेतनच्या बॅटमधून आपण पाहतोय चांगला फटका होता, परंतु गॅप शोधू शकला नाही खरं तर चेतन. आणि तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा फलकावरती धावा आहेत त्या 5. 4 चेंडू योग्य टप्प्यावरती प्रणवचे बघायला मिळाले. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर कमालीची गोलंदाजी. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फसलेला प्रयत्न. डॉट बॉल निश्चित इथं मैदानाच्या आतमध्ये. आणि संघाचं धावफलक 5 वरती स्थिरावलंय. शेवटचे 19 चेंडू, विजयासाठी 41 धावा. शेवटचा अंतिम बॉल प्रणव बामगुडे. यावेळी देखील लाईन मिस करतोय फलंदाज. सरळ जातो विकेट किपरच्या हातामधून. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पहिलं षटक संपलंय मित्रांनो. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयाचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 18 चेंडू 40 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. सनी शिंदे माफ करा, गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. अठरा चेंडू 40 धावांची आवश्यकता. चेतन आणि विशाल ठोंबरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय इथून पुढच्या कालावधीमध्ये कसा डाव सावरणार, कशा डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल हे देखील बघायचं आपल्याला. हो, कमालीची वेगवान गोलंदाजी. फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका इथं मात्र फलंदाजाला घ्यावी लागते. सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू अगदी लाईन लेंथ वरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑफसाइड द ऑफ ठेवण्याचा प्रयत्न इथं मात्र पहिल्याच बॉल वरती अटॅकिंग पोझिशन मध्ये गोलंदाजी. यावेळी देखील उंची जास्त मिळाली आहे. इथं सुंदर झेल टिपलाय. प्रणव बामगुडे इज द मॅन. आणि चेतन यांना या ठिकाणी परतावं लागतंय. विकेट क्रमांक 2 आपण पाहतोय जगदंब क्रिकेट क्लब खुबवली संघाला. नवीन बॅटर राहुल कांबळे. सनी शिंदेने मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्याच चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर याही षटकामध्ये जरूर चांगलं कामकाज गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. राहुल कांबळे न्यू बॅटर. 16 बॉलमध्ये अजूनही 40 धावांची गरज. एकही धाव आतापर्यंत खर्च केली गेली नाही. यावेळी देखील आपण पाहतोय इथं धाव घेण्याचा प्रयत्न. आणि इथं विशाल ठोंबरेला पुढे सरकले आणि पाठीमागे आपण पाहतोय डावावरून नांगर फिरलाय. धावबाच्या स्वरूपामध्ये माघारी परत आहेत. विकेट क्रमांक 3 इथं मैदानाच्या आतमध्ये जगदंब क्रिकेट क्लब खुबवली संघाला. नवीन फलंदाज राजेश भाईगुडे. 6 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण 15 चेंडू 40 धावा. प्रचंड मोठं आव्हान आपण पाहतोय इथं धावफलकावरती. याही वेळी ऑन साइड अक्रॉस द बॅटचा प्रयत्न. सरळ यष्टी रक्षकाच्या दिशेने बॉल जातोय.
कमालीची गोलंदाजी इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये 6 धावसंख्येवरती धावफलक स्थिर असेल. येणारे 14 चेंडू विजयासाठी 40 धावा. यावेळी देखील अगदी आपण पाहतोय व्हाईट यॉर्कर, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लाईन लेंथ अगदी परफेक्ट पाहायला मिळते. निर्धाव चेंडू, आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. मिडन ओव्हर येणार का हे देखील बघायचं. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतोय. 6 धावसंख्येवरती धावफलक. यावेळी मात्र आपण पाहतोय जमिनीला समांतर खेळलाय लॉंग ऑफ मध्ये. तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगल बरोबर मात्र आपण पाहतोय षटक संपतंय. मात्र 1 धाव या षटकामध्ये. 7 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. प्रितेश चोरगे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 साठी. इथं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. तोपर्यंत आपण पाहतोय डॉट बॉल. षटक क्रमांक 3 ची सुरुवात देखील आपण पाहतोय आपलातून. यावेळी देखील गती परिवर्तन आणि सरळ स्विंग अँड मिस. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. विजयाचं समीकरण गणित गुणोत्तर मात्र बिघडतंय. 10 चेंडू 39 धावेंची आवश्यकता. यावेळी देखील हुक केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षकाची नजर हटी, दुर्घटना घटी. सरळ एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहतोय चौकार इथं धावफलकावरती जोडला जातोय. 11 धावा धावफलकावरती. 9 चेंडू आणि विजयासाठी 35 धावेंची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो. सामना अजूनही जिवंत आहे. संघ लढाऊ वृत्तीचा संघ आपण पाहतोय. यावेळी देखील फटका तितका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट नाहीये. एक सिंगल तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एकाच सिंगलच्या बरोबरीने मात्र संघाचा धावफलक पुनश्च एकदा. धावफलकावरती 1 धाव जोडली जाईल. 12 धावा. 8 चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल 34 धावेंची आवश्यकता आहे. प्रितेश चोरगे गोलंदाजीसाठी. यावेळी देखील डॉट बॉलचं सातत्य पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू फलंदाजाच्या कक्षेमधून अक्षरशः निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळी देखील हलकासा बाउन्स, उसळी घेणारा चेंडू. स्वार होण्याचा प्रयत्न. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 12. विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 34 धावा. 5 षटकार 1 चौकाराची गरज इथं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी शिवाजी मराठे. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 34 ची गरज. 12 धावा मात्र धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी देखील ऑन साईडला दिशा दिली. फक्त डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. दुसऱ्या टप्प्यावरती त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलंय. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रस्थान आणि 2 धावा परिपूर्ण. षटक क्रमांक 2 ची सुरुवात शानदार पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने आगेकूच नक्कीच तामिनी संघाचे. यावेळी ऑन साइड जबरदस्त प्रहार. लांबच लांबलचक हा ठोकलाय बिग हिट शेरन षटकार. चार चेंडू 26 धावेंची गरज. 20 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहुल कांबळे
शिवाजी मराठे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पहिला बॉल 2 धावींचा, 2 धावा तिथं पळून पूर्ण झाल्या. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथं. 1 आणि 1 सिंगल परिपूर्ण होताना पाहायला मिळेल. सामन्यामध्ये आपण पाहतोय मजबूत पकड पाहायला मिळते इथं तामिनी संघाची. 21 वरती धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिवाजी पुन्हा एकदा, यावेळी देखील जमेंद्रला समांतर खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सनी शिंदे येत आहेत चेंडूवरती. एकेरी धावेने तितकासा फरक पडणार नाही. धावफलक मात्र आपण पाहतोय 22 वरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेष. फुल टॉस प्रितेश यांच्या हातामध्ये आणि इथं धावबाद फलंदाज राहुल कांबळे यांना परतावं लागतंय. शेवटचा आणि अंतिम बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी. इथं बीट होतोय फलंदाज आणि हा सामना जिंकलाय मोठ्या फरकानं. श्री शिलेदार श्री विंझाई माता क्रिकेट कप तामिनी संघानं विजेता संघाचं अभिनंदन. पराभूत संघाच्या बाहेर सनी शिंदे मॅन ऑफ द मॅच चे मानकरी.